वेलकम टू मराठी इव्हेंट्स अँड ब्लॉग. सुट्ट्या लागल्या की रोजच्या धकाधकीच्या जीवनातून जर 4 दिवस शांत आणि निसर्गरम्य परिसरात घालवायला मिळाले तर याच्या इतका आनंदाचा क्षण अजून कुठला असेल. आणि हे सर्व जर खिशाला परवडेल अशा दरात मिळाले तर दुधात साखरच पडली म्हणायचे. असा हा मजेत सुट्टी घालवण्यास उत्तम परिसर म्हणजे दिवे आगार, श्रीवर्धन हरिहरेश्वर परिसर. पुण्यावरून अगदी 160 किलोमीटर अंतरावरती दिवे आगार आहे. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव व पर्यटन स्थळ आहे. दिवे आगार अरबी समुद्र किनाऱ्यावर अलिबागच्या 75 किलोमीटर दक्षिणेस तर मुंबईच्या 175 किलोमीटर दक्षिणेस वसले आहे. दिवे आगार हे मुळातच संपन्न गाव आहे. गावातील रस्त्यावर चिऱ्यांच्या दगडाची संरक्षक भिंत आहे. त्यामागे मोठे घरं, मागे नारळी व सुपारीची आणि केळीची वाडी आहे. असे सुंदर गाव शोधून सापडणार नाही. आम्ही दिवे आगारमध्ये अगदी पहाटेच आल्यामुळे सकाळच्या सुंदर वातावरणाचा आम्हाला आनंद घेता आला. रस्त्याच्या दुतर्फा नारळांची उंच झाडे, मधोमध रस्ता, त्यामध्ये अगदी सुंदर अशी मऊसर लाल माती आणि बाजूला वेगवेगळ्या फुलांची देखील झाडे. सकाळच्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घेत आम्ही शेवटी समुद्र किनाऱ्यावरती पोहोचलो. दिवे आगार समुद्र किनारा त्याच्या मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी तसेच पॅरासेलिंग, सर्फिंग आणि स्कुबा डायव्हिंग यासारख्या विविध खेळ आणि क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध आहे, जे पर्यटकांच्या सहलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. समुद्र किनाऱ्यावरती पोहोचल्यानंतर अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरणाचा आनंद आम्ही घेतला. दिवे आगार परिसरातील मुख्य आकर्षण म्हणजे 4 ते 5 किलोमीटर लांबीचा शांत समुद्र किनारा, जिथे सकाळ संध्याकाळ आपला वेळ इतका शांत आणि छान जाईल, कारण कुठल्याही प्रकारची अस्वच्छता किंवा दुकाने, फेरीवाले इथे दृष्टीस पडणार नाहीत. शांत वाळूवर पहुडायचे किंवा समुद्राच्या लाटांवर खेळायचे. इथला समुद्रही खूप शांत आहे आणि वाळू बिलकुल घसरत नाही. फेसाळलेल्या समुद्रातील उंच उडणाऱ्या लाटा पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. समुद्राच्या खवळलेल्या लाटांचा आवाज घेत त्यामध्ये अतिशय आनंदाने उड्या मारायच्या, यासारखी दुसरी मजा नाही.
दिवेआगार समुद्र किनाऱ्यावरच आपण वेगवेगळ्या राईड्सचा देखील अनुभव घेऊ शकतो. या ठिकाणी टांगा राईडला प्रत्येकी 50 रुपये तिकीट आकारले जाते. दिवेआगार हे महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, जे पर्यटकांना मनमोहक दृश्य देते. समुद्र किनारा त्याच्या परिघात सुरूच्या झाडांनी सुरू होतो, जे त्याचे सौंदर्य वाढवते. या प्रदेशात वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतूंची एक पातळ लोकसंख्या देखील दिसते, जी त्याची भव्यता टिकवून ठेवण्यास मदत करते. या गाडीवरती बसण्यासाठी पर पर्सन 100 रुपये तिकीट आकारले जाते. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. टांगा राईड, स्कूटर राईड, त्याचप्रमाणे बनाना राईड अशा वेगवेगळ्या राईड्स या ठिकाणी आपण करू शकतो. यातील कुठलीही राईड करण्यासाठी प्रत्येकी 200 रुपये तिकीट आकारले जाते. कुठलीही राईड करण्यासाठी पहिल्यांदा लाईफ जॅकेट हे कंपल्सरी घालावेच लागते. या ठिकाणी बनाना राईड ही खूप लहान मुलांसाठी अजिबात अलाउड नाही. लहान मुले कुठलीही राईड करण्यासाठी अजिबात घाबरत नसली तरीही त्यांना ज्या ठिकाणी अलाउड नाही त्या ठिकाणी त्यांना नाही पाठवलेलेच बरे. समुद्रामध्ये खूप आतमध्ये पर्यंत राईड नेण्यास सक्त मनाई असल्यामुळे अलीकडूनच आपल्याला फिरून येण्याचा आनंद घ्यावा लागतो. या ठिकाणी आपण लहान मुलांची राईड देखील पाहतोय, ज्यामध्ये 8 वर्षांच्या पुढीलच मुले बसलेली आहेत आणि त्यांच्यासोबत काही मोठी माणसे देखील बसवली जातात. मुलांना अगदी समुद्र किनाऱ्यालगतच ही राईड करायला मिळते.
समुद्रामध्ये मनसोक्त खेळण्याचा आणि राईड्स करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. येथील अजून एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर. या मंदिराजवळ द्रौपदी शर्मा पाटील यांच्या नारळी पोफळीच्या बागेत जमिनीखाली खणताना एका तांब्याच्या पेटीत हा गणेशाचा सोन्याचा मुखवटा सापडला, जो त्यांनी गणेश मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्द केला आणि त्याची स्थापना मंदिरात करण्यात आली. तिथून थोडे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला रूपनारायण मंदिर, सुंदर नारायण मंदिर लागते. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून त्या ठिकाणी 1 ते 1.5 मीटर उंचीची दुर्मिळ मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. दिवेआगार समुद्र किनाऱ्यावरती संध्याकाळी सूर्यास्त पाहायला एक वेगळीच मजा येते. एवढ्या अथांग समुद्रात सूर्याचा लालबुंद गोळा बुडतानाचे ते दृश्य खरोखरीच अविस्मरणीय आहे. खरं तर हे एक आदर्श ठिकाण आहे, ज्या ठिकाणी पर्यटक त्यांच्या कुटुंबियांसोबत फिरताना दिसतात. तुम्हीही महाराष्ट्रात शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेले ठिकाण शोधत असाल तर तुम्ही दिवेआगारला नक्की भेट द्या. तर आता मी तुमचा निरोप घेते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.